तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून संक्रांतीच्या आडवास मध्येच हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर बघा, तुम्हाला हे सांगायचंय मला, हे बघा हे काय आहे, हे आलसीचं बी येत आणि हे बी आहे ना एका पाण्यामध्ये, म्हणजे आपली केस जशी असतील ना, ज्या प्रमाणे आपल्या केसांची लांबी असेल तेवढं तुम्ही ते बी एका पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आणि उकळून जवळजवळ चांगलं शिजवून घ्यायचं। असं त्याचं आहे ना गठ्ठ असं चांगलं, जसं की आपलं बेसन कसं असतं या लथपीत, तसं त्याचा चांगला गठ्ठा तयार झाला पाहिजे। तर तसं करून केसांना लावायचं। तर हे बघा मी आता आहे ना उकळायला ठेवलेलं आहे पाणी, हे बघा आहे का उकळायला, आणि ना ही ना लोखंडाची कढई, तर लोखंडाच्या कढईमध्ये मी हे उकळायला ठेवले आणि आता उकळलेलं आहे पाणी। आता मी ह्याच्यामध्ये ना हे आळशीचं बी टाकणार आहे। हे बघा हे अर्ध टाकणार आहे, कारण माझी केस काही एवढी मोठी नाहीत ना, छोटी छोटी, अर्ध टाकणार आहे। हे बघा अर्ध। आता हे ना हे जवळजवळ ह्याचं मी उकळून अर्ध पाणी करणार आहे। हे बघा एवढं ठेवलं, ह्याचं जवळजवळ मी अर्ध पाणी करणार आहे। तर 2 वेळा मी लावलेलं आहे बरं का हे आळशीचं बी। तर मला थोडासा फरक पडलेला आहे, म्हणून मी व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगते। आता फरक कसा पडलेला आहे तर थांबा तुम्हाला दाखवते मी। हे बघा हे का, हे बघा हे का, आता ते केस मुडपलेली आहेत ना, बुचडा बांधला होता ना मी असा फोल्ड करून, त्यामुळं पण असे सिल्की झालेले आहेत। माय केस लय कुरुळे आहेत माय केस लय, पण आता सिल्की अशी जरा शिके ना, काल चांगली मस्त धुतली होती ना तर सिल्की झाली होती, पण आता कालपासून मी असं फोल्ड केली या केसांचं पूर्ण असा एकदम आंबाडा पण नाही घातला, एकदम असं मुंडळून चापाने त्याला पॅक करून ठेवली होती, म्हणून तीच कदाचित तुम्हाला अशी जरा वेगळी दिसत असेल, अशी म्हणजे फोल्ड केल्यामुळं ती अशी चुरगाळून गेलेली इथे। नाही तर मला जराशी फरक पडलेला आहे बरं का, म्हणजे सिल्की होत्या ते एकदम केस मस्त, आणि मऊ पण पडते तू। माझी केस आहेत ना लय चरचरीत होती, पण आता हे 2 वेळा लावलेलं आहे मी आणि हे 3री बारी आहे आलशीचं बी लावायची। तर मला फरक पडलेला आहे, म्हणून व्हिडिओद्वारे म्हणलं तुम्हाला पण सांगावं। आणि कदाचित तुम्हाला आहे ना हे दाखवताना हा राडा पण दिसला असेल भांड्या कुंड्याचा, तर आवरायचा आहे मला हे राडा। सकाळी नाश्त्याचा जेवणाचा हा सगळा राडा आहे, आणि आज बुगी होती ना, तर बुगीचं मग बाजरीची भाकर, आज भाकर तुम्ही केली का नक्की सांगा कमेंट मध्ये। बाजरीची भाकर आणि मिक्स भाजी करायला लागते आज, तर केलेली आहे बरं का मी, आणि डबं बिब सगळ्यांना दिलेलं आहे। तर त्यामुळं हा राडा पडलाय, बाकी काय नाही। हे काय एवढा हाय का, कसा काय राडा पडला इथून तिथून। आता हा राडा आवरता मला जवळजवळ 2-3 तास लागते। हे भांडी आणि फरची अजून झाडून पुसून करायला, म्हणजे 2-3 तास पकडून चालाच। तर माझा अख्खा दिवस ह्या कामातच, घरातल्या कामातच जातो या, आणि वरून हे म्हणतात मला तू दिवसभर काय काम करते, आताच पोरांना सोडून आली शाळेतली। तर बघा त्याच्या पहिलं मी तुम्हाला हे दाखवते। हे बघा हे दिसलं का तुम्हाला, इकडे पण आवरावर करायची बरं का, सगळ्या बकेट सगळं बाहेरच ठेवलंय मी कपडे वाळत टाकून। इकडून पण कदाचित तुम्हाला, म्हणजे घर अजून मी आवरलंच नाही त्यामुळे तुम्हाला थोडासा पसारा दिसेल, तर कमेंट काय करू नका किती पसारा ठेवलाय घरामध्ये, कारण मला अजून आवरावर करायची या। तर हे बघा त्याच्या पहिले ना हे काय दिसतंय तुम्हाला, हा तांदळाचा कट्टा आहे, आणि हा कसला तांदळाचा कट्टा आहे माहितीये का, इंद्रायणीच्या तांदळाचा कट्टा आहे। आता हा कट्टा मी तुम्हाला का दाखवते, तर ह्यासाठी दाखवते, तर हा माझ्या आईने दिलाय गावावरून लावून मला इंद्रायणी तांदळाचा कट्टा। आणि माझ्या आई, मला जसं माझं लग्न झालं ना तसं दरवर्षी मला एक तांदळाचा कट्टा असतो या, म्हणजे माझ्या वडिलांच्या घरी भात शेती आहे ना जास्त, त्यामुळं ती मला दरवर्षी, म्हणजे मी काही पैसे बिशे देत नाही बरं का त्यांना, 1 रुपया सुद्धा देत नाही। जसं माझं लग्न झालंय तसं मला दरवर्षी आहे ना माझ्या ऐकून तांदूळ, अजून ज्वारी, अजून मसाला, अजून बरंच काय छोटं मोठं तर काय सांगायलाच नको, कुरडया, पापड्या, अजून म्हणजे माझ्या आई खारावडं जेवढं करल ना तर तेवढं मला, म्हणजे वर्षाचंच देते डायरेक्ट माझी आई मला। मसाल्यापासून माझी आई मला, म्हणजे जसं माझं लग्न झालंय तसं माझ्या आईकडूनच असतंय मला सगळं। असं की सगळ्या पुरींना असतंय बरं का, मलाच नाही पण प्रत्येक पुरींना असतंय। आणि आपली आई वडील आहेत ना तवरच आपलं माय
माहेर आहे. खरं माहेर आहे ना, खरं तर आपलं आई वडील आहेत ना तवरच, नंतर कोण नसतंय कुणाचं. खरंच कोण नसतंय कुणाचं. आपल्या आई वडिलांच्या जीवात जीव आहे ना तोपर्यंत आहे ना प्रत्येक लेकीसाठी आपलं माहेर हक्काचं असतं या. आई वडिलांच्या नंतर आपलं माहेर हक्काचं नसतं या. तर बघा, आईने मला दरवर्षी माझ्या आई मला एक तांदळाचा कट्टा देते. आणि तर तुम्हाला आहे ना तांदूळ मी फोडून दाखवते बरं का, कसं काय आहे तांदूळ. आणि ना हे तांदूळ आहे ना ते लय भारी तांदूळ आहे. भारी म्हणजे कसलं तर ओरिजिनल इंद्रायणी. हे आपण दुकानात घेतो ना इंद्रायणी, तर ती इंद्रायणी चांगली नसती, अशी मोठी असती. म्हणजे तांदूळ त्याचं मोठं असत, टपुडं तांदूळ असत आणि त्याचा काही वास येत नाही काय नाही. पण हा जर तांदळाचा भात आपण घातला ना तर 1000-5000 पण वास येतो या, की नक्की हा भात कसला आहे. वास एवढा इतका घमघमाट घरामध्ये सुटतो आणि बाहेरपर्यंत कुकरमध्ये जर घातला तर बाहेरपर्यंत वास जातो पार. इतकं भारी तांदूळ येत नाही, लय भारी तांदूळ येतं. तर तुम्हाला मी फोडून दाखवते बरं का. थांबा, मी तुम्हाला दाखवते फोडून. पण त्याच्या पहिलं मी आता 2 कामं महत्वाची करणार आहे. पहिलं तर किचन आवरणार आहे आणि केसांना ते लावणार आहे. नंतर मी तुम्हाला दाखवते कसं काय. कारण मला हे ना आता हा कट्टा, हे काय हे औषध आहे ना आणलंय, हे औषध आणलं या. तर हे आता मला वर्षभर जातो हे कट्टा. मग हे औषध आहे ना त्या कट्ट्यामध्ये टाकायचं म्हणजे किडबिडं लागावं नाहीत म्हणून. आणि मग ह्या टाकीमध्ये भरून ठेवते. हे काय ह्या बघा, ही टाकी आहे खालची. ह्याच्यामध्ये बरोबर 50 किलो बसतात. थोडंसं कमी आहे म्हणजे जास्त होत्या, तर मग दुसऱ्या डब्यामध्ये मी काढून ठेवते. तर तुम्हाला दाखवते मी. तर ह्या बघा, ती मग कशी आळशीचं बी शिजवलं होतं का नाही मी, तर ते मी डोक्याला लावलेलं आहे. हे बघा, आता लावताना नाही मी तुम्हाला दाखवलं कारण मी बाहेर लावते का, तर लय त्याचं बी सांडत येतं. ही काय अंगा वाक्या, ही काय या बघा, हाय का पाठीमागून लय सांडलेलं आहे. ही काय चिकटले तर अख्खा अंगाला. पण हे काय बी राहत नाही त्या अंगाला आणि केसाला पण नाही राहत. टाकलं ना असं सुकलं ना वाईट, टाकलं की लगेच ते खडक्याने खाली निघून जाते. पण हे चिकटले असतात एकदम असं चिकट. एवढं जी आहेत ना केसांना लावायचं म्हणलं ना ते एकदम असं गिळगिळीत हाताला लागत या. शिजवलं ना ते की एकदम गट्टच त्याचा असा गोळाच होऊन बसतोय शिजवल्यावरती. तर ते मी बियाण सकटच लावलेलं आहे. तर का तर बघा, काही जण आहे ना त्याचं बी आहे ना असं सुती फडक्यानी गाळून घेतात. पण ते इतकं डोक्याला कुटाणा होतो या, ते सुती फडक्यातनी ते बाहेर निघत नाहीत ते बी. ते एकतर गठ्ठ असं लोण्यासारखं एकदम झालेलं असतंय, गिळगिळीत एकदम लोण्यासारखं पण नाही, एकदम गिळगिळीत. आणि ते काय त्या सुती फडक्यातनी बाहेर निघत आहे तेव्हा लय ते डोक्याला कुटाणा होतोय. मग मी काय करते, त्या कुटाणा करतच बसत नाही, डायरेक्टच मी ते डोक्याला लावून टाकते या. आणि डोक्याला लावलं ना आणि धुतलं ना आपण की पूर्णपणे ते निघून जाते. धुतलं ना, विचारलं ना का की बहिणी की ते पूर्णपणे निघून जाते. काही एक सुद्धा बी आपल्या डोक्यामध्ये राहत नाही. तर ते सोपी, ही सोपी आयडिया आहे. ते गाळून म्हणजे सुती फाटक्याने गाळून घेण्यापेक्षा ही लई सोपी मला आयडिया वाटली. त्यामुळे मग मी असेच करते. जर तुम्हाला शक्य असेल गाळून घ्यायचं तर नक्की करा आणि करून बघा. 2-3 वेळेस आपल्याला फरक जाणवतो बरं का. कारण माझी केस इतकी चरचरीत होती तर मला आहे ना मऊ अशी केस वाटायला लागले. तर म्हणून मग म्हणलं आता चांगलं आपल्याला मऊ वाटतात केस तर करावं कंटिन्यू, नाही का. म्हणजे लावावं आपल्याला जेव्हा जमल तसं, आठवड्यातनी एकदा किंवा 2दा जसं जमल तसं आपलं लावावं म्हणलं, जसं आपल्याला टाइम भेटेल तसा. तर मी आता 3री वेळ लावायची. तर हे बघा, आता मी काय करणार आहे, 1-2 तास तुम्हाला जसं जमल तसं 2-3 तास जरी म्हणलं तरी चालतंय. मी 2 तास आता हे ठेवणार आहे डोक्याला आणि मग शॅम्पूनी कोमट पाण्याने केस धुवून टाकणार आहे. तर हे बघा, चांगलं असं सगळीकडून लावलेलं आहे. तेवढं रगड झालं माझ्या डोक्याला, तेवढं तुम्हाला जे दाखवलं होतं ना मग अशी ते रगड झालं माझं मिश्रण. म्हणजे ते मिश्रण रगड झालं माझ्या डोक्याला, हे म्हणायचं होतं मला, तुम्हाला हे सांगायचं होतं. तर चला आता मी तुम्हाला हे दाखवते. काय तर तांदूळ, हे बघा, हे बघा तांदूळ तर मग अशी कट्टा दाखवलेला आहे. तर तांदूळ कसं काय आहे ते मी तुम्हाला दाखवते बरं का. थांबा मला व्हिडिओ स्टँडला लावू द्या. तर हे बघा, थांबा तुम्हाला दाखवते मी तांदूळ कसं काय. ती कट्टा फोडलाय, कट्टा आहे ना फोडायचं म्हणलं ना की लय मुश्किल असते. लय व्यवस्थित सिस्टमॅटिक फोडायला लागतो या. त्याला लय मोठी ह्याची दोरी देतात बांधून. त्याच्या वेळेस कट्टा पॅकिंग करतात ना तर त्यावेळेस इतकं, हे बघा थांबा तुम्हाला दाखवते, हे लय काचणारी दोरी हे देतात. तंबूच हे काय, हे बघा हे तंबूच देतात.
आणि ह्याला आहे ना नियमकच वडायला लागतं. एक पाना वडला हे लय डोक्याला तापे. ह्याला बरोबर ज्याला माहिती आहे ना तर त्याला बरोबर येतं एक कापायला. एक पाना वडला की खरखर खरखर निघतंय. नाही तर मग एखादाच दोरा गुतून बसला त्याच्यामध्ये तर ते इतका कुटा नव्हतोय. आणि 2-3 असलं दोर आहेत ना 2-3 ठिकाणी बांधून देतात. म्हणजे कट्टा असा कापल्याशिवाय जमतच नाही. मग त्याचं दोरा जरी सिस्टमॅटिक निघाला नाही ना तर कट्टा कापल्याशिवाय जमतच नाही. हे बघा तांदूळ, हे बघा हे का. आणि इतका वास भारी येतो ना तांदळाचा. लय म्हणजे लय पांढरा शुभ्र लय हे मारलेलं दिसते ह्याच्यामध्ये हे अंदा. म्हणजे लय पांढरं झालेत ना. लय मिशन जोरात मारलेली दिसती या का. तर पांढरं लय येत. ही काय पांढरं येतले. हे बघा आहे का लय पांढरं शुभ्र येत. खडा एखादा अर्धा असतो एखादा अर्धा खडा. आणि गेल्या वर्षी होतं ना ते जराशी लालसर होतं. तर ते लालसर चांगलं जास्त म्हणजे दाबून नाही मारली. दाबून जे सगळी पॉलिश जाते ना. जी महत्वाचं जे आहे ना माणसाला वाटतं की लय पांढरा शुभ्र भात चांगला. पण पांढरा शुभ्र नाही चांगला. उलट लालसर चांगला. इंद्रायणीचा लालसर आहे ना थोडसे कंचित लाल असते. लय नसते पांढरा. तर ते ना ते लय चांगलं असते या. म्हणजे दाबून मिशन नसती मारलेली त्याला. आणि हिले दाबून मारले. तर हे पांढरे आहे चांगलं. पांढरं कडं तांदूळ आहे. ठीक आहे हे बघा. आणि जरा तुकडा पण दिसतोय बरं का थोडासा. पण असू द्या आपल्याला काय फुकटचं भेटलं या. कशाला एवढं चोच पाहिजे. असंच झाले तसंच झाले. आपलं आहे ना आपलं खायचं फुकटचं भेटते बरोबर का नाही. तर एखादा अर्धा खडा आहे ह्याच्यामध्ये. जास्त काय नाहीत खडं साईडला निघतात. त्या मिशन असती का नाही आता मिशनी निघाल्यात. पहिल्या ह्याच्यावरती होतं आपली गावातली जी गिरण असती का नाही पिठाची. तर पिठाच्या गिरणीवर नाही बरं का. ती दुसरं लावायचा पट्टा त्याला. तांदळ जे भरडायचं ना त्यावेळेस दुसरा पट्टा लावायची. तर ते तांदूळ इतकं चवदार लागायचं. आणि उकळाव कुठलेलं तर विचारूच नका. उकळाव कुठलेलं तर 1 नंबर भात होतो या इंद्रायणीचा. लय भारी भात होतो उकळाव कुठलेलं. आणि हे गावात जे असं गावाच्या गिरणीवरती आणायचे तर ते पण चवदार लागायचं. हे एवढा नाही पण चांगलं लागतो बरं का. ह्याचं कसं सगळी पॉलिश निघते ना काढून म्हणजे पांढरा शिपतच तांदूळ करून देतात ती लोक त्या मिलवरती असे. तर ह्या बघा आता मी ना ह्या बघा हे ना ह्याचं आहे धान्याचं इंजेक्शन आहे. तर ह्या धान्याचं इंजेक्शन मी दरवर्षी लावूनच ठेवते बरं का. हे बघा असं आहे. तर आता हे फोडायचं आणि अर्ध्यात आहे ना असं घुसवून असं घालून ठेवायचं. अर्धा कट्टा आला ना टाकत त्या ह्याच्यामध्ये त्या आपले ठेवणार आहे ना टिपमध्ये त्याच्यामध्ये ठेवला ना की मग हे अर्ध्यात असं खोसून द्यायचं. म्हणजे ह्याचे जे वास आहे ना त्या अख्ख्या तांदळाला लागतो. आणि किड लागत नाही. ते म्हशी किड अजून आळे होत नाही. त्यासाठी हे बघा हे असलं मी आणलेलं आहे. पावडर पण असते या. पण एकदा पावडर लावली होती मी तर त्याला लई म्हशी किड झालं होतं. मग हे इंजेक्शनला मारलं. इंजेक्शन टाकलं तर मग इंजेक्शनने नाही होत झालं म्हशी किड. मग आता मी इंजेक्शनच लावते. तर हे चांगलं इंजेक्शन. मला हे इंजेक्शनच परवडते. तर चला आता एवढंच व्हिडिओ स्टॉप करते. आणि तुम्हाला जर तांदूळ पाहिजे असलं हे इंद्रायणी तांदूळ तर नक्की कमेंट मध्ये सांगा. ओरिजिनल इंद्रायणी. जास्त लांबूनच्या लोकांनी नका सांगू कारण लय लांब असल्यावर कुठं. पण पुण्यामधली असते ना लोक पुण्यामधली तर नक्की सांगा. पुण्यात ऍडजस्ट करू शकेल मी. म्हणजे ऍडजस्ट तुम्हाला जर पाहिजे असलं ना तर सांगा. नाहीतर पुण्याच्या बाहेर असलं तर नका सांगू. कारण पुण्याच्या बाहेर कसं काय मग परवडायला पाहिजे ना. म्हणजे परवडायला म्हणजे जे माणूस घेऊन येईल त्याला पण परवडायला पाहिजे ना. आणि तुम्हाला पण परवडायला पाहिजे ना. दोन्ही माणसाला परवडलं पाहिजे ना. तर तुम्हाला पाहिजे असलं तर नक्की सांगा. कारण आमच्या घरी भातशेती लई होती या. तर आमचं नाही ऐकत बरं का. माझ्या आईचं नाही त्यांचं खाण्यापुरतं असतात. पण जे दुसरी पण आहेत ना आमच्या गावातली लोक तर त्यांचं विकायचं असतात तांदूळ. तर ती मला म्हणतात अशी की जर तुझ्या शेजारी पाजारी कुणाला पाहिजे असलं तर आम्हाला सांग तांदूळ असं सांगतात. आणि ज्यांना पण मी दिला तांदूळ हे म्हणजे असं आपल्या ओळखी पाळखी नसतात का आपली. तर कुणाला दिलं ना जास्त ना 1 किलो आपलं. पण ती म्हणतात की आम्हाला पण आणायच्यात आम्हाला पण म्हणजे घ्यायच्यात म्हणूनच माझ्या पाठीमागे लागतात. पण ते कसं त्यांना पण परवडलं पाहिलं आणि ह्यांना पण भाव सांगितला ना की लोकांना मग लोक ना नको म्हणतात. जर तांदळाचा भाव सांगितले असं आहे ना. पण जे शेतकरी आहेत त्यांना पण परवडायला पाहिजे ना. आणि त्यांनी कसं ती लोक तुम्हाला जागा पोच देणार आणून मग त्यांना पण परवडलं पाहिजे. आणि मग भाव सांगितल्यावरती नको म्हणतात. मग काय करणार. मग जाऊ दे आपल्याला चांगलं पण पाहिजे घरचं पण पाहिजे आणि किंमत पण जास्त नको. मग हे नाही ना चुकीचं आहे नाही. मग त्या शेतकऱ्या लोकांना पण परवडलं पाहिजे ना बरोबर का नाही.
तर तुम्हाला पाहिजे असलं तर मी सांगेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला भाऊ पण सांगेल या तांदळाचा कसा गायते. आणि मी नाही सांगणार माझ्या मनाने, पहिले त्यांना विचारेल समोरच्या माणसाला आणि नंतर मग मी तुम्हाला सांगेल. तर चला एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते. पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्याला बाय बाय.